तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात असलेल्या नाफेडच्या गोदामातून 13 क्विंटल तूर चोरी झाल्याचा प्रकरणाचा शेगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत चोरीस गेलेली तूर, गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा एस वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी वैभव दीपक देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार 28 जून 2026 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास श्रीराम इस्टेट शेगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात नाफेडने खरेदी केलेली तूर साठवून ठेवण्यात आली होती। अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून 50 किलो वजनाच्या 26 पोत्यांमधील एकूण 13 क्विंटल तूर अंदाजे 1,14,400 रुपये किमतीची चोरून नेली होती। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच शेगाव शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा एस क्रमांक MH043430 वाहनाचा शोध घेण्यात आला। तपासादरम्यान वाहनाचा ताबेदार विजय राधेश्याम अग्रवाल वय 32 वर्ष राहणार शेगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शेख उमर शेख जमीर वय 23 वर्ष राहणार आळसणा तालुका शेगाव याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली 13 क्विंटल तूर किंमत 1,14,400 रुपये, गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा एस वाहन अंदाजे किंमत 1,50,000 रुपये तसेच नाफेडचे स्टेन्सिल असलेले 15 जूट बारदाण्याची पोती किंमत 1,500 रुपये असा एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रमेश शेगोकार, शेगाव। शेगाव शहर येथे दिनांक 28/6/2026 रोजी 16:30 वाजेच्या दरम्यान श्रीराम इस्टेट येथील गोडाऊनमधून वखार महामंडळाचे जे गोडाऊन होते त्यातून एकूण 26 कट्टे तुरीचे पोते 50 किलोप्रमाणे असे एकूण 1,14,400 रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून चोरून नेले होते। सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हे पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी सदर चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन क्रमांक MH04GC 3430 हे जप्त केले। त्याचप्रमाणे यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। तर आरोपीचे नाव? यात 2 आरोपी आहेत। त्यातील आरोपी क्रमांक 1 त्याचे नाव आहे एक अग्रवाल म्हणून आरोपी आहे आणि एक उबेर म्हणून आरोपी आहेत। असे 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी क्रमांक 1 विजय राधेश्याम अग्रवाल राहणार शेगाव तसेच आरोपी क्रमांक 2 शेख उमर शेख जमीर राहणार आळसणा अशी 2 आरोपींची नावे आहेत।